सूर्याची उष्णता शोषून घेते, त्यामुळे हा सगळ्यात उष्ण ग्रह म्हणून गणला जातो. हा ग्रह अतिउष्ण आहे म्हणून तिथेही जीवसृष्टी उपलब्ध नाही. पृथ्वी म्हणजेच आपलं घर आणि ती सौरमालेच्या अगदी मध्यावर स्थित आहे. ही आहे पृथ्वी. हा तो ग्रह ज्यावर आपण राहतो. आहे की नाही सुंदर? जवळून पाहाल तर तुम्हाला दिसेल निळ्या रंगाचे पाणी, तांबडा तर हिरव्या रंगाची जमीन, तर पांढऱ्या रंगाचे ढग. इथे पृथ्वी खूप छोटी दिसते. चला तर मग आणखी जवळ जाऊया. आवाज करू नका. पाहिला काही तुम्हाला काहीच कळणार नाही. ते जे काय सांगतात ना ते काही कळणार नाही. तुम्ही आरडायला आलेत का? पाहायला आलेत, त्यातून कंटेंट ज्ञान घ्यायला आलेत. तुम्ही नुसतं काय आवाज आला की होय यासाठी आलेत का? कशी वाटली तुम्हाला पृथ्वी? आता वरती पहा, आकाश किती सुंदर आहे नाही का? आजूबाजूला पहा, पृथ्वी आणि आकाश जिथे एकमेकांना भेटतात त्याला क्षितिज म्हणतात. अशी कितीतरी क्षितिजे आहेत आणि ही क्षितिजे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी दिसतात. काही ठिकाणी इमारती, काही ठिकाणी रान व डोंगराळ भाग, तर काही ठिकाणी पाणी व बोट, काही पर्वतांना वेढलेले. आपण सगळेच वेगवेगळ्या ठिकाणी राहतो. आपली क्षितिजे वेगवेगळी असतात, तर आपण सगळे एकाच आकाशाखाली राहतो. माझ्यासोबत काही मित्र आहेत ज्यांना आज आकाश पाहायचे आहे. चला तर मग भेटूयात त्यांना. नमस्कार मित्रांनो. हाय लुना. हाय लुना. हाय लुना. हाय लुना. तुम्ही काय करताय बरं? आम्ही छान आहोत, ढगांसोबत खेळतोय. तुला पण खेळायचंय? मला ट्रेन दिसते आणि तिकडे ड्रॅगन. मला कोंबडी दिसते. तुम्ही पाहिलं मित्रांनो, कधी कधी ढग कापसासारखे पांढरे दिसतात, पण कधी कधी ढग काळेभोर होतात. त्यामुळे थंडावा पसरतो आणि पाऊस येतो. तुम्ही ढगांचं गडबडत ऐका. तिकडे चमकणारी वीज पाहिली. आपण या सगळ्या बदलांना म्हणतो हवामान. काही वेळा हवामान उष्ण आहे, तर काही वेळा ते थंड व बर्फाळ सुद्धा असते. हवामानातील बदल हा वर्षभरातील वेगवेगळ्या वेळा आणि तुम्ही राहत असलेला प्रदेश यावर सुद्धा अवलंबून असतो. तुम्ही आपल्या मित्रांना विचारूया की त्यांना आकाशात काय दिसते. मला विमान दिसतंय. मला पक्षी. मला काय दिसतंय. आकाशात अशा भरपूर गोष्टी आहेत ज्या आपण पाहू शकतो. आकाशात एक चमकदार वस्तू आहे. सांगू शकाल ती काय आहे? ते बरोबर, तो आहे सूर्य.
आपल्या प्रयोगशाळेतील सूर्याला तुम्ही पाहू शकता, पण बाहेर गेल्यावर आकाशातील सूर्याकडे उघड्या डोळ्यांनी पाहू नका. ते तुमच्या डोळ्यांना हानिकारक ठरू शकते. सूर्य रोज सकाळी पूर्वेला उगवतो आणि रोज सायंकाळी पश्चिमेस मावळतो. याचे कारण हे की पृथ्वी अंतराळात स्वतःभोवती फिरत असते. या हालचालीस भ्रमण असे म्हणतात. पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी 24 तास म्हणजेच 1 दिवस लागतो. पृथ्वीच्या या हालचालीमुळेच सूर्य पुढे जाण्याचा भास होतो. पृथ्वी स्वतःभोवती फिरता हा तो ग्रह ज्यावर आपण राहतो. आहे काय सुंदर? जवळून पहा ते तुम्हाला दिसेल निळ्या रंगाची पानं, पांढऱ्या आणि हिरव्या रंगाची जमीन, तर पांढऱ्या रंगाचे ढग. इथे पृथ्वी खूप छोटी दिसते. चला तर मग आणखी जवळ जाऊया. चला तर मग आणखी जवळ जाऊया. शनी आणि त्याची आकर्षक वर्तुळे. हा ग्रह वायूपासून बनला आहे, तर त्याची सुंदर वर्तुळाकार कडा बर्फ व खडकांपासून बनली आहे. यातील काही कण धूळ इतके लहान तर काही एका घरा एवढे मोठे आहेत. हा ग्रह वायूपासून बनला आहे आणि याच्या वातावरणात भयंकर चक्रीवादळ चालू असतात. ग्रेट रेड स्पॉट हे सगळ्यात मोठे चक्रीवादळ या ग्रहावर आहे. हे इतके मोठे आहे मंगळाचे वातावरण अतिशय सरळ आहे. इतके की तिथे श्वास घेणे पृथ्वीची परिक्रमा करीत असताना आपल्याला वेगवेगळ्या ऋतूंमध्ये वेगवेगळे तारे दिसतात. उन्हाळ्यामध्ये आपल्याला ताऱ्यांचा हा जेव्हा सूर्याचा प्रकाश चंद्राच्या एका बाजूला पडतो तेव्हा त्याची दुसरी बाजू प्रकाशमान असते. यालाच अमावस्या म्हणतात. तारे अब आने वाले हैं तारे जमी पे. And they'll be so happy. It's time to sing along. The stars are shining bright and music. They pull us all together to get back together. As the stars when they cheer, and now it's delicious dance. You can hear them here. The stars when they cheer, and now it's and they'll be so happy if you will sing along. And
and screaming. We walking down the street, we're coming out of the house. Take a coat in the shower.